ओके सी, सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट. सबने अपने प्रेझेंटी मार्क कर दिए? प्रेझेंटी मार्क केली सगळ्यांनी? येस. ओके. सी, we have seen in the last lecture about some old water stores. Okay, पुराने जमाने में पानी को कैसे स्टोर किया जाता था, पूर्वीच्या काळी पाणी कसं साठवलं जायचं ते आपण पाहिलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल? येस. ओके, वेट फॉर अ मिनिट. रीड करायचं आहे लेसन. 2-3 मिनिट्स रीडिंग करा जरा. ओके, सी, आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं जुन्या पूर्वीच्या काळी जलसाठे कशा प्रकारे केले जायचे, पाणी कसं साठवून ठेवलं जायचं. येस. तर त्यामधलं आपण पाहिलं होतं पहिल्यांदा वेल. वेल म्हणजे काय? विहीर. ये some rainwater seeps into the ground. Wells are dug to obtain this water. काही पाणी काय होतं, पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरलं जातं आणि विहिरी हे जमिनीतील पाणी मिळवण्यासाठीच खणल्या जातात. ओके. देन आपण पाहिलेला वॉटर टँक्स इन फोर्ट्स, किल्ल्यावरील पाण्याचे साठे कशा प्रकारे असतात. ओके. देन ड्रॉवेल्स. ड्रॉवेल्स म्हणजे आड, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. हे इथून आपण सुरुवात करूया परत. सी, इन द पास्ट drawbells were dug to get drinking water. They were small wells from which water was drawn using a small pot, pohra, tied to a rope. बघा, पूर्वीच्या काळी काय होतं, पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी आड खणले जायचे. आड हे विहिरीप्रमाणे एकदम रुंद नसतात, त्यांचा घेर थोडा कमी असतो. आडात काय करतात, दोरीला बांधलेलं भांड असतं आणि त्यातून पाणी काढलं जातं. दोरीला एक भांड बांधतात आणि ते आडामध्ये टाकतात आणि त्याच्यातून पाणी मिळवलं जातं. बघा, तुम्हाला एक चित्र दिसतंय तिथे. येस. पाहिलं सगळ्यांनी? ड्रॉवेल. ड्रॉवेल म्हणजेच काय? आड ज्याला म्हणतात. येस. ओके. आटपाडी इन सांगली डिस्ट्रिक्ट हॅड अ ड्रॉवेल इन एव्हरी वाडा. मग जर तुम्ही सांगली जिल्ह्यात जाल तर सांगली जिल्ह्यात आटपाडी हे एक गाव आहे. या आटपाडी नावाच्या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यामध्ये आड होतं. The drawbells had water all year round.
When the tap water system was introduced, the drawwells went out of use. बघा, ही आडे आहेत, त्या आडांना वर्षभर पाणी असायचं, त्यामध्ये वर्षभर पाणी साठवता येऊ शकत होतं. पण पुढे काय झालं, या ड्रॉवेल्सची जागा, या आडांची जागा नळाने घेतली. टॅप वॉटर, नळांची सिस्टीम आली, सगळीकडे नळ चालू केले गेले आणि त्यामुळे आडांचा वापर बंद झाला. Many were sealed. Now there are very few left in Atpadi. This can be seen in many villages. मग आता आटपाडी या गावात खूपच कमी आड उरले आहेत आणि हे बाकीच्या दुसऱ्या गावांमध्ये सुद्धा असंच आढळून येतं. Now rivers and bunds. नदी आणि बंधारा. Earthen or masonry bunds were built across rivers to store their water. आता नदीवर बंधारे का बांधले जायचे? नदीचं पाणी अडवून ठेवण्यासाठी आणि त्याचा पुढे भविष्यात वापर करण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बंधारे बांधले जात असत. ओके. फिफ्थ आहे ओल्ड रिझर्वॉयर. व्हॉट इज ओल्ड रिझर्वॉयर? म्हणजे जुने तलाव. सी, reservoirs are built in areas of low rainfall or in areas without a major river. Most of the reservoirs were built using stone and mortar. बघा, रिझर्वॉयर, छोटे छोटे तलाव, जुने छोटे तलाव हे का बांधले जायचे? कारण खूप ठिकाणी काय होतं, जिथे कमी पाऊस पडायचा अशा भागात आणि जिथे एखादी मोठी नदी नसेल जिच्याने लोकांना पाणी पुरवठा होईल, अशा भागात मोस्टली हे जे छोटे तलाव आहेत, जुने तलाव आहेत, ते बांधले जायचे आणि ते बांधताना दगडाचा किंवा चुन्याचा वापर केला जायचा, त्यामुळे पाणी त्यामध्ये साठून राहायचं. ओके. सिक्स्थ इज ओल्ड टँक. ओल्ड टँक, हौद. हौद ज्याला म्हणतात, जुना हौद. बघा इथे औरंगाबाद शहरातील एक हौद दाखवलेला आहे. येस, बघा. अर्लियर tanks were used to store water. Some large cities still have these old tanks. Some of them are still in use. बघा, पूर्वी काय केलं जायचं, पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे आणि जुन्या काळातील जी मोठी शहरे आहेत, त्या मोठ्या शहरांमध्ये आजही मोठमोठे हौद पाहायला मिळतात, ज्याचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जातो. अशाच एक प्रकारचा हौदाचं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. औरंगाबाद शहरातील हौद दाखवलेला आहे तुम्हाला. येस, बघितलं सगळ्यांनी? येस ऑर नो? आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये किंवा तुम्ही जिथे राहता तिथे अशी प्रकारची कोणती ओल्ड वॉटर स्टोरेज सिस्टीम आहे? तलाव किंवा विहीर आहे का तुमच्या गावामध्ये? सांगा मला. येस. ओके. तर आता आपण काय शिकलो? ओल्ड स्टोरेज सिस्टीम. ओके. ओल्ड स्टोरेज सिस्टीम मध्ये काय काय बघितलं मग आपण? वेल्स म्हणजे विहिरी. ओके. वॉटर टँक्स इन फोर्ट्स म्हणजे किल्ल्यावरील तलाव किंवा टाक्या. ड्रॉवेल्स म्हणजेच आड. रिव्हर्स अँड बंड्स म्हणजे नदी आणि बंधारा. ओल्ड रिझर्वॉयर जुने तलाव. ओल्ड टँक्स हौद जुने हौद. ओके. हे सगळे काय झाले? जुन्या पद्धतीने पाणी कशा प्रकारे साठवलं जायचं, त्या जुन्या पद्धतीच्या पाणी साठवण्याचे काही साधने ही आपण पाहिली. बरोबर, सगळ्यांना समजलेली आहेत ती? ओल्ड वॉटर स्टोरेज सिस्टीम काय काय होती ते? जुन्या पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती कोणकोणत्या होत्या ते सगळ्यांना समजलंय का? गार्गी, स्पर्श, स्नेहा. येस. ओके. नाव इथे तुम्हाला रिसेंट सिस्टीम, सध्या आपण रिसेंट सिस्टीम वापरतोय पाणी साठवण्याच्या. बरोबर, आता त्या कोणत्या आहेत ते बघणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला काय सांगितलं बघा.
सावनी अँड अमेय गेट टॅप वॉटर इन देअर हाऊस. नीट ऐकायचं आहे. सावनी आणि अमेय यांच्या घरी कशाने पाणी येते? नळाने पाणी येते. आपल्या घरी सुद्धा नळाने पाणी येतं की नाही? हो की नाही सांगा मला. येस ऑर नो? आपल्या घरी सुद्धा आता नळानेच पाणी येतं की नाही? येस. Okay. As a result, the water from the drawwell which had been used since the old days is not used any longer. मग आता बघा, सावनी आणि अमेय यांच्या घरात नळाने पाणी येते म्हणून जुन्या काळापासून ज्या आडाचे पाणी वापरलं जायचं ते आता वापरलं जात नाही. बिकॉज ऑफ दिस ग्रँडमदर इज अपसेट. या कारणाने आजी फार नाराज झाली आहे. Suggest how Savni and Ameya can use the drawell water for purposes other than drinking. मग आता तुम्ही सांगा, सावनी आणि अमेय पिण्याशिवाय या आडाचं पाणी कशासाठी वापरू शकतील? त्यांनी काय करावं सांगा तुम्ही मला आता. कोण सांगणार? बघा, आता आडाचं पाणी पूर्वी आजी वापरायची, त्यामुळे आजीला वाईट वाटतंय की आता घरात नळ येतात तर कोणीच आडाचं पाणी वापरत नाही. मग आता सावनी आणि अमेय यांनी काय करावं? पिण्याशिवाय ते पाणी अजून कोणत्या गोष्टीसाठी ते वापरू शकतील सांगा मला. सांगा लवकर. येस, कोण सांगणार? स्पर्श. विहिरीचं आडाचं पाणी पिण्याशिवाय कोणत्या गोष्टीसाठी वापरू शकाल? ओके, गार्गी सांग. कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी. व्हेरी गुड. अजून अजून कोण सांगणार? टीचर मी सांगू? हा, सांग तन्वी. तिच्या झाडांना पाणी घालण्यासाठी पण यूज होऊ शकतो. व्हेरी गुड. शेतीसाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी आणि पिण्या व्यतिरिक्त जशी घरातली वेगवेगळी कामे आहेत, कपडे धुणे, भांडी घासणे या कामासाठी यूज होऊ शकतो त्याचा. ओके, चला बघा. तर आता आपल्याला पाहायचे आहेत रिसेंट सिस्टीम, म्हणजे नवीन व्यवस्था पाण्याची, पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती, नवीन व्यवस्था ज्या आपण वापरतो त्या पाहायच्या आहेत आपल्याला. हे कसला इमेज आहे बघा, हा आहे डॅम, धरण. पाहिलंय का तुम्ही डॅम? येस, डॅम पाहिलाय का तुम्ही? Okay, see, the most important of all recent water storage is the dam. मग नवीन पाणी साठवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या व्यवस्थांपैकी सगळ्यात मुख्य, सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात प्रमुख पद्धत म्हणजे व्यवस्था म्हणजे धरण, डॅम. डॅम्स मेड इट पॉसिबल टू स्टोर ह्यूज क्वांटिटीज ऑफ वॉटर. धरणांमुळे एकदम खूप जास्त प्रमाणातलं पाणी आपण साठवून ठेवू शकतो. As a result, more land was brought under cultivation. आणि जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त प्रकारात शेत जमीन पिकवता येऊ शकते, जास्त शेती लावता येऊ शकते. Cities began to grow. यामुळे शहरं वाढू शकली. It became possible to set up factories and generate electricity. धरणामुळे वीज निर्मिती करणे शक्य झालं आहे आणि कारखाने सुद्धा मोठ्या प्रमाणात उभे राहिले. Maharashtra has several large dams such as जायकवाडी, कोयना, उजनी and एल्दारी. मग महाराष्ट्रात जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत. ओके, find out exactly where these dams are located on the physical map given in your textbook. मग ही धरणे नक्की कुठे आहेत ती आपल्याला आपल्या राज्याच्या प्राकृतिक नकाशात शोधायची आहेत. ओके, तर बघा परत एकदा आपण धरणाबद्दल शिकूया. डॅम्स, द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल रिसेंट वॉटर स्टोरेज इज डॅम. सध्याच्या आधुनिक व्यवस्थेतलं सगळ्यात महत्वाचं स्टोरेज सिस्टीम, पाणी साठवण्याची सगळ्यात महत्वाची पद्धत किंवा व्यवस्था म्हणजे कोणती आहे? धरण, डॅम. डॅम्स मेड इट पॉसिबल टू स्टोर ह्यूज क्वांटिटीज ऑफ वॉटर. धरणामुळे आपण खूप जास्त प्रमाणात पाणी साठवून ठेवू शकतो. As a result, more land was brought under cultivation. आणि जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त प्रमाणात शेतीची लागवड होऊ शकते, शेती पिकवता येऊ शकते.
cities began to grow आणि यामुळे शहरांची देखील वृद्धी होत आहे, वाढ होत आहे. It became possible to set up factories and generate electricity. मोठ्या प्रमाणात कारखाने उभे करणे आणि वीज निर्मिती करणे. एवढी जनता आहे, तिला काम पाहिजे, मग कारखाने उभे करणे आणि त्यांच्यासाठी वीज निर्मिती करणे, हे सुद्धा या धरणांमुळेच पॉसिबल झालं आहे. महाराष्ट्र has several large dams such as जायकवाडी, कोयना, उजनी and एलदरी. मग आपल्या महाराष्ट्रात खूप काही एकदम मोठी धरणे आहेत, जसं की जायकवाडी, कोयना, उजनी आणि एलदरी. येस, अंडरस्टूड अबाउट डॅम्स. डॅम्स समजला. धरणे समजलं सगळ्यांना. धरणे कुठली कुठली आहेत आणि कुठे धरणांचा उपयोग काय होतो आपल्याला, समजला. येस ऑर नो सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर कोण सांगू शकेल सेव्हरल लार्ज डॅम्स, नेम्स ऑफ सेव्हरल लार्ज डॅम्स, कोण सांगू शकेल का? महाराष्ट्रातील काही धरणे, मोठ्या धरणांची नावे. सेव्हरल लार्ज डॅम्स इन महाराष्ट्र, कॅन यू नेम देम? महाराष्ट्रातील काही मोठ्या धरणांची नावे सांगू शकता का तुम्ही? येस गार्गी सांग. कोयना, उजनी, ये येलदरी आणि अजून एक जायकवाडी. गुड. सी द नेक्स्ट इज बोरवेल्स. बोरवेल्स म्हणजे मराठीमध्ये त्याला विंधन विहीर असं म्हणतात. ओके, विंधन विहीर, बोरवेल. बोरवेल पाहिले का तुम्ही? सांगा मला. येस और नो? ओके ओके, बघा. Earlier wells were dug to reach the water under the ground. पूर्वी काय केलं जायचं, जमिनीतील पाणी वापरता यावं, म्हणजे जमिनीच्या पाण्यापर्यंत आपण पोहोचावं, यासाठी विहिरी आणि आड खणले जायचे, बरोबर. बट इट वॉज नॉट पॉसिबल टू ड्रॉ डीप सीटेड ग्राउंड वॉटर. पण विहिरी आणि आडांमुळे जे एकदम खाली मुरलेलं पाणी आहे जमिनीतलं, ते जास्त खोलीचं पाणी काढता येऊ शकत नव्हतं. Now with the help of electric pumps it is possible to do so. पण नंतर विजेचा वापर सुरू झाला आणि पंपाद्वारे खूप खोलवरचं पाणी देखील उपसणे शक्य झालं. बोरवेल्स आर डग फॉर दिस पर्पज. म्हणूनच यासाठीच विंधन विहिरी म्हणजे बोरवेल खणल्या जाऊ लागल्या. These wells are very deep but very narrow. या बोरवेल खूप खोल असतात, पण त्यांचा घेर काय असतो, कमी असतो, विहिरीपेक्षा पण एकदम कमी असतो. ओके, येस, समजलंय बोरवेल्स, विंधन विहिरी. नेक्स्ट आहे पाणपोई, ड्रिंकिंग वॉटर स्टँड. तुम्ही पाहिलं आहे का असं कुठे? बघा, एक चौथरा बांधलेला आहे, त्याच्यावर मडकी ठेवलेली आहे, ज्याला ग्लास आहे, नळ आहे अटॅच. असं तुम्ही पाहिलंय का कुठे? कुठे फिरायला वगैरे गेल्यावर असं ठिकाण पाहिलंय का तुम्ही, जिथे, येस, जिथे काय असतं, पाणी सगळ्यांना अवेलेबल करून दिलेलं असतं. सी, पीपल आउट ऑन द रोड्स नीड वॉटर व्हेन दे आर थर्स्टी. बघा, घराबाहेर जी लोक पडतात, सगळीच लोक पाणी घेऊन जातात का सोबत? नाही. मग त्यांना रस्त्यात तहान लागू शकते. In some places, big clay jars of drinking water are kept for the use of such people. मग काही ठिकाणी काय होतं, अशी मोठी मोठी मडकी किंवा रांजणं किंवा माठ पाण्याने भरून ठेवलेली असतात आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते. त्यालाच पाणपोई असं म्हणतात. दिस वॉटर इज ऑफर्ड फ्री ऑफ चार्ज. आणि हे पाणी जेव्हा त्या वाटसरूला वाटलं जातं, तेव्हा त्याला कोणताही मोबदला द्यावा लागत नाही. आपण जेव्हा बिसलरीचं पाणी पितो, तर बिसलरीची बॉटल घेताना 10-20 रुपये मोजावे लागतात की नाही आपल्याला. पण पाणपोईवरचं पाणी सगळ्यांसाठी मोफत असतं. पाणपोईचं पाणी पिण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला द्यावा लागत नाही.
Panpois are set up by individuals or institutions. Panpois are very useful, especially in summer. मग ह्या पाणपोई कोण बांधतं? जे काही मोठी लोक असतात, जसे कोणी नेते किंवा एखादा व्यक्ती ज्याला समाजसेवा करण्याची आवड आहे असा व्यक्ती, किंवा एखाद्या कोणत्या तरी संस्था ज्या लहान मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी काम करतात, अशा संस्था आणि ते व्यक्ती ज्यांना लोकांना मदत करण्याची इच्छा आहे, त्या व्यक्ती स्वतःच्या इच्छेने पाणपोया सुरू करतात आणि त्यामुळे काय होतं, लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते. आणि पाणपोई इज अ व्हेरी युजफुल स्पेशली इन समर. मग या पाणपोयांचा मुख्यतः वापर कधी होतो? उन्हाळ्यात. कारण उन्हाळ्यात बघा, आपण सुद्धा बाहेर गेलो, मार्केटमध्ये गेलो तरी आपल्याला तहान लागते की नाही, मग पाणपोई त्यावेळी खूप उपयोगी ठरते. ओके, अंडरस्टूड? समजलंय? हॅव यू अंडरस्टूड अबाउट पाणपोई? समजलंय का? ओके, काय असतं पाणपोई? कोण सांगणार मला? मराठीत सांगितलं तरी चालेल. पाणपोई याच्यातून तुम्हाला काय समजलं सांगा. कोण सांगणार? चॅटबॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे, कोणीही डायरेक्टली माईक ऑन करायचा नाही. रिद्धी, तू सांगणार का? येस. हा, सांग. तुला काय समजलं ते सांग फक्त मला. पाणपोई म्हणजे एक मडका असतो, त्याला नळ असतो आणि त्याच्यावरती ग्लास असतो. हा, आणि ते काय आपल्याला केलं जातं? सार्वजनिक ठिकाणी ठेवलं जातं. ठेवलं जातं. हा, गुड. अजून कोण सांगणार? अजून कोण सांगणार? पाणपोई यावरून, या शब्दावरून तुम्हाला काय समजलं ते सांगायचं आहे मला. गार्गी, विल यू टेल मी? येस मॅम. येस. घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागते म्हणून पाणपोई तिथे सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. ओके, बघा आता काय सांगितलेलं आहे आपल्याला. डू यू नो? तुम्हाला माहित आहे का? काय? बघा, छत्रपती शिवाजी महाराज gave the following instruction for the construction of hill forts. बघा, जेव्हा दुर्ग किल्ले उभारले जात होते, ओके, जेव्हा किल्ले हे हिलवर, डोंगराळ प्रदेशात उभारले जात होते, बांधले जात होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणाऱ्यांना कोणत्या आज्ञा दिल्या होत्या? कोणत्या सूचना केल्या होत्या? बघा, अ फोर्ट should be built after first finding out if there is a water in the place. बघा, काही किल्ले जसं की कुलाबा किल्ला, जंजिरा किल्ला, हे किल्ले पाण्यात आहेत, ते समुद्री आहेत, सागरी किल्ले आहेत, बरोबर. पण काही किल्ले हे डोंगराळ प्रदेशात आहेत, बरोबर. त्यांना हिल फोर्ट असं म्हणतात, दुर्ग. आणि मग शिवाजी महाराजांनी काय सांगितलेलं, की अशा ठिकाणी किल्ला बांधण्याची जागा अशी असावी जिथे पहिल्यांदा तुम्ही जाऊन पाणी आहे की नाही, गडावर पाणी आहे की नाही हे याचा शोध घ्यावा. If there is no water and if it is become necessary to fortify the place, then by breaking the rock, reservoirs and tank should be built. बघा, जर तिथे पाणी नसेल आणि आपल्याला त्या ठिकाणी किल्ला बांधलाच गेला पाहिजे, तर तिथला काय करायचा, खडक फोडायचा आणि तिथे तळी बांधून घ्यायची. ओके, one should not wholly depend upon the supposition that there is a spring of water in the fort and that it would somehow or other supply enough water. बघा, जर गडावर, आता डोंगरावर धबधबे तर असतातच, तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. मग या गडावर धबधबा आहे, झरा आहे आणि त्याचं पाणी असं ना तसं पुरून जाईल असं म्हणून या गोष्टीवर डिपेंडंट राहू नये आपल्याला. बघा, फॉर स्टोरिंग वॉटर 2-4 रिझर्वॉयर शुड बी कन्स्ट्रक्टेड. झरा काय फक्त पावसाळीच वाहणार आहे, बरोबर. पण पाणी
हे आपल्याला पूर्ण वर्षभर लागणार आहे, आयुष्यभर लागणार आहे. म्हणून पाणी साठवून ठेवण्यासाठी 2-4 तळी तरी बांधलीच पाहिजेत. वॉटर फ्रॉम देम शुड नॉट बी अलाउड टू बी स्पेंट. द वॉटर इन द पोट शुड बी वेल प्रोटेक्टेड. आणि त्यातील पाणी फुकट खर्च करायचा नाही. गडातले पाणी बहुतेकदा जतन करून ठेवायचं, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. What we should always remember, water is a natural resource. पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. All living things need water. आणि तसेच सगळ्या सजीवांना पाण्याची गरज असते, बरोबर. We must keep this in mind when we use water. आणि याचं भान ठेवूनच आपण पाण्याचा वापर केला पाहिजे. ओके, समजला लेसन? समजलाय का लेसन, सांगा मला. Yes or no? Here we have completed our lesson. Do you all have understood? Yes, लिहा पटापट 4th स्टँडर्ड. ओके, तर सांगा मला, why should we store water? आपण पाणी कशासाठी साठवलं पाहिजे, कोण सांगणार? Why should we store water? ओके, गार्गी. आपल्याला वर्षभर पाणी लागते, पण पाऊस 3 ते 4 वर्षच पडतो. महिने. महिने हम्म. 3 ते 4 महिनेच पडतो. म्हणून हे पाणी वर्षभर पुरण्यासाठी. गुड. नेक्स्ट आहे, व्हॉट वेअर द ट्रेडिशनल वेज ऑफ स्टोरिंग वॉटर इन द हाऊस. जुन्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने घरात पाणी कसे साठवले जायचे? व्हॉट वेअर द ट्रेडिशनल मेथड? कोण सांगणार? जुन्या पद्धतींमध्ये काय काय वापरलं जायचं, आपण पाहिलं की नाही, सांगा मला. काय काय होत्या जुन्या पद्धती, बघा, सांगा लवकर. कोण सांगणार? जुन्या पद्धतीने पाण्याची साठवण कशी केली जायची? हा, स्वराज सांग. विहीर, आड. गुड. नेक्स्ट इज, व्हॉट इज अ डॅम बिल्ट ऑन. धरण कशावर बांधतात, कोण सांगणार? व्हॉट इज अ डॅम बिल्ट ऑन. धरण कशावर बांधतात? येस, गार्गी. नदी. गुड. द डॅम इज बिल्ट ऑन रिव्हर. धरण नदीवर बांधतात. नाव, व्हॉट मस्ट वी कीप इन माइंड व्हाईल युजिंग वॉटर. पाण्याचा वापर करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? सांगा. पाण्याचा वापर करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? येस, स्पर्श. पाणी सांडायला नको म्हणून. कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, पण काय काय केलं पाहिजे? गार्गी. पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. ओके. व्हॉट इज वॉटर पोल्युशन. आता पाण्याबद्दल आपण शिकलो, मग या पाण्याचं प्रदूषण म्हणजे काय? व्हॉट इज वॉटर पोल्युशन, सांगा मला. तुम्हाला काय वाटतं, वॉटर पोल्युशन म्हणजे काय? ओके, स्वराज सांग. पाण्यामध्ये कचरा टाकणे. ओके, बघा, काही मानवीय कृत्यांमुळे, बिकॉज ऑफ सम मॅन ऍक्टिव्हिटी, लाईक आपण काय करतो, कारखान्यातून निघणारं सांडपाणी, आपल्या घरांमधून निघणारं सांडपाणी, घाण, कचरा, हे सगळं पाण्यामध्ये टाकून देतो, बरोबर. त्यामुळे पाणी घाण होतं आणि त्यालाच पाण्याचं प्रदूषण असं म्हणतात. येस, अंडरस्टूड. समजलंय का, सांगा मला. धडा समजलाय का सगळ्यांना?
फोर्थ स्टँडर्ड फक्त गार्गीने आन्सर्स दिलेत, कोणीच आन्सर दिले नाही दुसरे. वाय वाय इज दिस सो? सी, आता आपण बघणार आहोत. दिस इज फॉर थर्ड स्टँडर्ड. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. थर्ड स्टँडर्डचा अॅनिमल शेल्टर. अॅनिमल शेल्टर हा लेसन आपण चालू केलेला आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर. येस स्वराज, वेदांग, आठवतोय का? अॅनिमल शेल्टर हा लेसन आपण चालू केलेला आहे, प्राण्यांचा निवारा. ओके. सी, यामध्ये आपण पाहिलं की आपण आपल्याला घराची गरज का असते? बाहेरील हवामान, जसं थंडी, एकदम कडाक्याचं ऊन, अतिशय जोराने पडणारा पाऊस, या सगळ्यांपासून वाचण्यासाठी आपल्याला घराची गरज असते, बरोबर? आणि काही लोकांची गावे जंगलाच्या जवळ सुद्धा असतात. मग त्या लोकांचं हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला घराची गरज असते. ओके, हे पाहिलेलं आपण. नंतर आपण पाहिलेलं अॅनिमल्स हू बिल्ड शेल्टर फॉर देमसेल्फ. ओके, असे प्राणी जे स्वतःसाठी घर बांधतात, त्यांचं घरटं बांधतात, हे आपण प्राणी शिकलेलो, बरोबर? मग ते कोणते कोणते होते, कोण सांगणार मला? अॅनिमल्स हू बिल्ड शेल्टर फॉर देमसेल्फ. कोणते प्राणी स्वतःसाठी घरटं बांधतात सांगा, कोण सांगणार? आपण शिकलेलो होतो थर्ड स्टँडर्ड. वेदांत? शिंपी, सुगरण, कावळा, हा, आणि मधमाशी. ओके, गुड. आणि उंदीर सुद्धा. ओके, उंदीर आणि घुशी सुद्धा. आता बघा, आता आपण शिकणार आहोत अॅनिमल्स दॅट फाइंड रेडी शेल्टर इन सराउंडिंग. असे काही प्राणी जे परिसरात आयता निवारा शोधतात, आयतं राहायला जातात. बघा, सम अॅनिमल्स डू नॉट मेक एनी एफर्ट्स टू बिल्ड अ शेल्टर. काही प्राणी असे असतात जे निवारा बनवण्यासाठी स्वतः काहीच कष्ट घेत नाहीत, काहीच कष्ट करत नाहीत. दे सिम्पली लुक अराउंड फॉर अ सेफ प्लेस. तर ते काय करतात, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात अशी सोयीची जागा शोधतात जिथे त्यांचा निवारा होऊ शकतो, जिथे ते राहू शकतात. लाईक सम डव्हस अँड पिजन्स लिव्ह इन फॉरेस्ट. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात. सम लिव्ह इन स्मॉल हॉलोज इन हाय क्लिफ्स. तर काही काय करतात, उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारींमध्ये राहतात. सम लिव्ह नियर अवर हाऊसेस. काही आपल्या जवळच्या वस्तीत देखील राहतात, बरोबर? सम दे फाइंड शेल्टर इन गॅप्स इन वॉल्स. जर भिंतीतील खबदाडींमध्ये काही गॅप असेल, फट असेल, तुम्ही पण पाहिलं असेल, तुमच्या घराच्या खिडकीच्या वरच्या फटीत ते घरटं बांधतात, बरोबर? मग ते काय करतात, ते स्वतःच घरटं बांधत नाहीत, एखादी फट शोधतात, एखादी गॅप शोधतात आणि तिथेच राहतात. ओके, टायगर्स, लेपर्ड्स, हायनास लिव्ह इन केव्स. तर वाघ, बिबटे आणि तरस हे डोंगरावरील गुहेत राहत असतात. ओके, सम टाइप्स ऑफ बॅट्स लिव्स इन टॉल ट्रीज. वटवाघूळ पाहिलाय का तुम्ही? सांगा मला, कोणी कोणी वटवाघूळ पाहिलाय? वटवाघूळ बघा उलटा लटकलेला असतो झाडाला. कोणी कोणी पाहिलाय सांगा मला. ओके, बॅट म्हणतो आपण इंग्लिश मध्ये त्याला. ओके, सम टाइप्स ऑफ बॅट्स लिव्ह इन टॉल ट्रीज. काही प्रकारची वटवाघळे एकदम उंच उंच झाडांवर राहत असतात. बट सम लिव्ह इन डार्क caverns इन माउंटेन. पण काही कुठे राहतात, डोंगरावरील अंधारा गुहेमध्ये राहतात. बघा, कधी कधी तुम्ही हॉरर स्टोरी बघत असाल, हॉरर मूवी असेल, भूताचा पिक्चर असेल, तर एखादा बंद दरवाजा खोलला किंवा कुठल्या तरी गुहेत गेले तर पटकन तिथनं जोरात असे वटवाघळं बाहेर येताना पाहिल्यात तुम्ही? असा सीन मूवी मध्ये दाखवतात ना, बघितलंय का तुम्ही? सांगा मला, असं सीन बघितलंय का ज्यामध्ये पटकन वटवाघळं बाहेर येतात? बघा, खूप मूवीज मध्ये आपल्याला असं सीन दाखवतात. म्हणजे ही वटवाघळं कुठे राहतात? डार्क caverns इन माउंटेन.
अंधाऱ्या गुहेमध्ये राहत असतात. और दे लुक फॉर शेल्टर इन ओल्ड डेझर्टेड टम्बल डाऊन बिल्डिंग. आणि जर जुन्या पडक्या ओसाड इमारती असतील जिथे कोणी मानवाची वस्ती नाही, असंच पडलेली आहे बिल्डिंग, पूर्ण पडकळीला आलेली आहे आणि तिथे कोणीच माणूस राहत नाही, अशा ठिकाणी ते वगैरे आपलं घर शोधतात. ओके, बघा आता इथे तुम्हाला काय सांगितलंय बघा. इट इज बिलीव्ड दॅट कोब्रा लिव्स इन अन अँट हिल. तुम्ही मुंग्यांचा वारूळ पाहिलाय का? सांगा मला, मुंग्यांचा वारूळ पाहिलाय का, असा मोठा एकदम? येस ऑर नो? येस. सी, मग तुम्हाला सांगितलं असेल ना कोणीतरी, त्या वारुळाजवळ जाऊ नको, तिथे नाग राहतो, त्या वारुळात नाग आहे, असं काय काय जण आपल्याला सांगतात की नाही? सांगा मला, हो की नाही? सांगा, येस ऑर नो? येस, सांगतात, खूप जण आपल्याला सांगतात, त्या वारुळाजवळ जाऊ नको, तिथे नाग आहे, कोब्रा आहे. तर बघा खरं काय आहे ते बघा. बट दॅट इज नॉट ट्रू. पण ते खरं नाही. Ant hills are built by ants, not by a cobra. वारूळ असतात ते मुंग्यांनी बनवलेलं असतं, नाग वारूळ बनवत नाही. The cobra lives in holes. नाग कुठे राहतो? बिळात राहतो. ओके, त्यामुळे आतापासून लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला वारूळ दिसलं तर ते वारूळ कसलं असणार आहे? मुंग्यांचं. त्यामध्ये आतमध्ये नाग नाही. नाग कुठे राहतो? कुठे राहतो सांगा मला? कोब्रा लिव्स इन, सांगा मला, नाग कुठे राहतो? तन्वी सांग, नाग कुठे राहतो? टीचर, हा, सांग तन्वी. टीचर बिलात राहतं. ओके, नाग कुठे राहतो? बिळात. कोब्रा लिव्स इन होल्स. बघा, आता हे झाले सगळे जंगलात राहणारे प्राणी. आपण वाघ, सिंह, वटवाघूळ पाळतो का? आपल्या घरी ठेवतो का सांगा? हे वाघ, सिंह, वटवाघूळ, तरस आणि काय काय पक्षी पाहिले आपण, शिंपी, मधमाशी, हे आपण घरात ठेवतो का? नाही, ते सगळे वाईल्ड अॅनिमल्स आहेत. पण काही डोमेस्टिक अॅनिमल्स सुद्धा आहेत की नाही, जसं कोंबडी, गाय, घोडा, ज्यांना आपण पाळतो. मग त्यांचा निवारा कोण बनवतं? त्यांचं शेल्टर कोण बनवतं? बघा, शेल्टर्स फॉर डोमेस्टिक अॅनिमल, पाळीव प्राण्यांचा निवारा. When people keep animals, they build shelters for them. जेव्हा लोक प्राणी पाळतात तेव्हा पाळलेल्या प्राण्यासाठी निवारा ते लोक स्वतः तयार करतात. बरोबर? सार्थक, सार्थक कॅमेरा आणि माईक बंद करायचा आहे. सार्थक, The shelter built for hens is called a chicken coop or hen house. बघा, The shelter built for hen is called chicken coop or hen house. कोंबडीला जे शेल्टर बनवतात त्याला काय म्हणायचं? खुराडे. इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं चिकन कूप किंवा हेन हाऊस. मराठीमध्ये त्याला म्हणायचं खुराडे. ओके, अ काऊ शेड इज बिल्ड फॉर काऊज. तसं गायीसाठी काय बांधतात? काऊ शेड म्हणजे गोठा. ओके, द शेल्टर फॉर हॉर्स इज कॉल्ड अ स्टॅबल. घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणायचं? स्टेबल म्हणजे तबेला. ओके, अंडरस्टूड? बघा, हेन्स, कोंबडी कुठे राहते? चिकन कूप किंवा हेन हाऊस, खुराडे. गाय कुठे राहते? काऊ कुठे राहते? काऊ शेड किंवा गोठा. द शेल्टर फॉर हॉर्स, घोडा कुठे राहतो? स्टॅबल म्हणजे तबेला. ओके, येस, तुमचा सुद्धा लेसन संपलेला आहे. काय पाहिलं आपण? Animals need a shelter to protect themselves from a cold, wind, sun and rain. बघा, प्राण्यांना थंडी, वारा, ऊन, पाऊस यांपासून स्वतःचं रक्षण व्हावं म्हणून निवाऱ्याची गरज असते. बरोबर? Some animals build their own shelters. काही प्राणी स्वतःचा निवारा तयार करतात.
Some animals look for ready shelters in their surrounding. तर काही प्राणी असे असतात जे आजूबाजूच्या परिसरातच आपला आयता निवारा शोधतात. We build shelter for the animals we keep. जे प्राणी आपण पाळतो त्यांचा निवारा आपण तयार करत असतो. ओके, आता सांगा मला, इज इट राईट टू कीप एनिमल्स इन केजेस फॉर आवर प्लेजर? आपल्याला हौस आहे म्हणून प्राण्यांना किंवा पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणं योग्य आहे का? सांगा मला, इज इट राईट और रॉंग? लिहा चॅट बॉक्स मध्ये राईट और रॉंग. राईट किंवा रॉंग लिहायचं आहे, येस किंवा नो लिहायचं नाही. राईट किंवा रॉंग लिहा. चूक की बरोबर सांगा. इज इट राईट टू कीप एनिमल इन केजेस फॉर अवर प्लेजर? राइट और रॉन्ग? स्नेहा आप बताइए, राइट है या रॉन्ग है? राइट. कैसे राइट है? अपना खुद का मजा होने के लिए हमने एनिमल्स को पिंजरे में रखना गलत है. इट इज रॉन्ग, इट इज टोटली रॉन्ग. ओके, नो, लेट देम लिव इन देअर नॅचरल सराउंडिंग. त्यांना आपल्या घरात पिंजऱ्यात ठेवायचं नाही, त्यांना ते जिथे राहतात त्याच ठिकाणी फ्रीली राहून द्यायचं आहे. ओके, नेक्स्ट इज, बघा आता सांगा मला, व्हॉट मटेरियल डू ants यूज टू मेक ant hill? वारूळ बांधण्यासाठी मुंग्या कशाचा वापर करत असतील सांगा. येस सांगा गार्गी. माती. ओके. Some doves and some pigeons have left the jungles and have come to live in areas where people live. Some mice have also done so. What could be the reason for that? बघा, काही कबुतरे किंवा पारवे आणि काही उंदीर हे त्यांचं जंगल सोडून मनुष्य वस्तीत राहायला आले आहेत. मग त्याचं कारण काय असू शकतं सांगा मला? का ते मनुष्य वस्तीत राहायला आले असतील? सांगा. गार्गी. माणसांनी जंगल कापल्यामध्ये. येस, बघा आपण काय केलं, आपल्या गरजा भागवण्यासाठी जंगले तोडली, बरोबर, झाडे तोडली आणि त्यामुळे त्या पक्ष्यांना आणि काही प्राण्यांना जंगलात अन्न मिळत नाही आणि ते अन्न त्यांना मानव वस्तीत मिळते, म्हणून ते प्राणी जंगले सोडून मानव वस्तीत आली. ओके, आता इथे सांगा मला, इथे काय दिलंय तुम्हाला? चित्र दिलंय आणि कोणाचं घर आहे ते सांगायचं आहे. हे कोणाचं घर असणार सांगा. मी चित्र दाखवते तुम्हाला, ते कोणाचं घर असणार आहे? उंदीर, वाघ, कोंबडी की चिमणी? कोणाचं घर असणार आहे? कोण सांगणार? खुराडा आहे ते. कोणाचं घर आहे ते? गार्गी. कोंबडी. ओके,
आता हे कोणाचं घर असणार सांगा मला? हे कोणाचं घर असणार? दिसतंय ना चित्र तुम्हाला? चिमणी. सार्थक, पहिले चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे किंवा हँड रेज करायचं आहे? ही आहे एक गुहा. हे कोणाचं घर असणार आहे? ही आहे एक गुहा, अ केव. रिद्धी? टायगर. व्हेरी गुड. इट इज ऑफ टायगर. आता क्वेश्चन आन्सर बघूया आपण. द नेस्ट ऑफ बर्ड्स आर नॉट ऑल डॅश डॅश. सगळ्या पक्ष्यांची घरटी टिंबटिंब नसतात. येस. सांगा, कोण सांगणार? गार्गी? येस मॅम. सगळ्या पक्ष्यांची घरटी टिंबटिंब नसतात. एकसारखी नसतात. Very good. So the nest of birds are not all same. The dash dash bird is smaller than the sparrow. टिंबटिंब नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. सांगा, कोण सांगणार? स्वराज? सांग स्वराज. किवी. सॉरी? किवी. शिंपी. शिंपी म्हणतात ना त्याला मराठीत, टेलर बर्डला. येस. Now, some animals do not make any dash dash to build shelter for themselves. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच डॅश डॅश करत नाहीत. गार्गी? खटपट. ओके. Efforts. Tigers, leopards and dash dash live in caves in mountain. वाघ, बिबटे आणि डॅश डॅश डोंगराच्या गुहेत राहतात. सांगा, कोण सांगणार? फक्त गार्गीलाच आन्सर्स येतात सगळे, बाकी कोणीच नाही बोलत आहे. मी सगळ्यांना शिकवलंय ना. मधुरा सांग. सरस. गुड. घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात. द शेल्टर मेड फॉर हॉर्स इज कॉल्ड अ डॅश डॅश. घोड्याच्या निवाऱ्याला टिंबटिंब म्हणतात. रिद्धी? शेल्टर. नो. मधुरा? टीचर. तबेला. घोडाच्या. येस, गुड. आता मला सांगा, व्हॉट डज, आता हे आन्सर येत असलेल्याने चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव लिहायचं आहे. ओके. व्हॉट डज द टेलर बर्ड यूज टू स्टिच इट्स नेस्ट. शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी कशाचा वापर करतो? मधुरा? ओके. वेदांग? वेदांग सांग. वेल. येस, वेलीचा वापर करतो. What makes it difficult for animals that eat eggs to reach a weaver bird's nest? अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात का जाता येत नाही? सुगरणीच्या घरट्यात जाणं अंडी खाणाऱ्या प्राण्यांसाठी अवघड का असतं? अशा कोणत्या ठिकाणी सुगरण तिचं घरटं बांधते? सांगा. विवर बर्ड कोणत्या ठिकाणी स्वतःचा नेस्ट बांधतं? स्वराज? पाण्याच्या वरती. ओके. जिथे पाणी अवेलेबल असेल अशा पाणी जिथे अशा झाडाच्या अशा फांदीवर जी पाण्यात झुकलेली असेल. ओके. नेक्स्ट आहे, हाऊ डू बर्ड्स मेक देअर नेस्ट सॉफ्ट अँड वॉर्म. पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात? गार्गी? गवत आणि कापूस वापरून. गुड. Why do mice and rats not enter houses built with cement?
सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी का घुसत नाहीत? सांगा स्वराज. सांग स्वराज. ओके वेदांग तू सांग. माझा आवाज येतोय ना? ओके सांग वेदांग. कडक असतो. ओके कारण भिंत कडक असतो. ओके कारण उंदराला आणि घुशींना सिमेंटची भिंत फोडता येत नाही. नेक्स्ट आहे वेअर डू बॅट्स फाइंड शेल्टर बिसाइड डार्क कावर्स. अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघळे आणखी कुठे स्वतःचा निवारा शोधतात? आणखी कोणत्या ठिकाणी राहतात? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. स्वराज सांग. जिथे माणसे राहत नाहीत. अशा पडक्या इमारतींमध्ये. ओके येस. तर इथे आपला लेसन संपलेला आहे. सगळ्यांना समजलाय का लेसन? सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड. सांगा. सगळ्यांना प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील होमवर्क साठी दिलेली? येस ऑर नो सांगा लवकर. ओके ओके सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. आपण थर्ड साठी जो लेसन सुरू केलेला अॅनिमल शेल्टर तो संपवला आहे आणि फोर्थ स्टँडर्ड साठी आपण आज स्टोरेज ऑफ वॉटर हा लेसन कंप्लीट केलेला आहे. तर कोणाला काही डाऊट आहे का? जे दोन्ही लेसन आपण शिकलो सगळे दोन्ही लेसन तुम्हाला समजलेत का? की कोणाला काही डाऊट आहे? डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी नाव. टीचर येस. तुम्ही जागांचं नाव सांगितलं तिथे आम्ही मॅप मध्ये बघितलं तर दिसतील आम्हाला त्या मॅप मधून कुठे आहेत नक्की? हो दिसतील. अजून कोणाला काही प्रॉब्लेम? काही डाऊट? इफ नो डाऊट यू कॅन लीव्ह द क्लास. मी तुमचा होमवर्क ग्रुपवर पाठवून देईल आणि तुम्ही सगळ्यांनी छानपैकी या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके सो बाय बाय एव्हरीवन. बाय बाय मॅम. बाय 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 मॅम. बाय बाय बाय.